आज कपडे धुवायला खूपच वेळ झाला का ते थांबा सांगते. हॅलो गाईज, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्तच असाल. बायकांनो, तुम्ही आयुष्यात किती जरी मोठं झाला ना, किती जरी सक्सेस मिळवला, जरी जॉब जरी करत असला, तरी पण आयुष्यात आपल्या नशिबातून ही भांडी काही चुकलेली नाहीत. सगळ्यांना भांडी घासावीच लागतात. लहान मुलं असली तर घरात भांडी किती पडतात तुम्हाला माहिती आहे. तर चला पटपट भांडी घासून घेते मी तरी. इथं घासून झाल्यावर खाली ठेवताना भांडी पडायलाच लागली होती, तर त्याला म्हटलं थांब बाबा जरा, पडू नको, तुला ठेवू दे जागेवरती. फायनली माझं ऐकलं आणि मग मी ठेवलं. भांडी तर घासून झाली. आता किचन कट्टा कसा एका चुटकीमध्ये साफ करते ते बघा. चुटकीमध्ये वगैरे काही नाही हा, थांबा. हे बघा, असं हे सगळं स्वच्छ करून पाणी वगैरे मारून स्वच्छ केलेलं आहे. तुम्ही म्हणशीला की चुटकीमध्ये वगैरे इथं काही सुद्धा होत नसतं. ओ भाई, आत्ता लक्षात आलं माझ्या की मगाशी पेजचं पातेलं मी पाणी घालून भिजत ठेवलेलं, कारण ते लवकर निघत नाही ना. चला आता दिसले तर पटकन घासून घेऊया. आज कपडे खूपच जास्त होती, त्यामुळे वाळत घालण्यासाठी एक दोरी बांधावी लागणार होती. ही काय दोरी पुरेना, त्यामुळे यांच्याकडे गाडीत एक दोरी होती शिल्लक, ती त्यांनी घेऊन बांधायला लागली. फायनली दोरी बांधून झाली. इथं दीदी कपडे धुत होत्या आणि मी पिळून घेत होते, कारण आज कपडे जास्तच होती. माझे दीर आर्मीमध्ये आहेत, ते आलेले सुट्टीवरती, त्यांचे कपडे खूप होते, त्यामुळं आज कपडे धुवायला वेळ झाला. तर आम्ही दोघे मिळून झटपट पटापट अशी कपडे धुवून घेतली. तोपर्यंत रियांशचा उठलेला आवाज आला. मग काय चेन्नई एक्सप्रेस सारखी पळत गेली त्याच्याकडे. उठलं तर काय झालं? कोण दिसलं नाही बघायला? चला या. म्हणजे झोपेत आहे. आजचा मिनी व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.